नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या इंटर आयुर्वेदिक या चॅनलवरती. तर आजचा आपला जो विषय आहे हा इलेक्टिव्ह कोर्स जो NCICM आलेला आहे त्याचे लेक्चर्स आपण स्पीडमध्ये कसे पाहायचे याच्यावरती हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर बघूयात आपण. तर मित्रांनो, आपण हे जे इलेक्टिव्हचे जे व्हिडिओ आहेत यांना आपण स्पीडमध्ये आधी पाहू शकत होतो. त्यांचे काही चेंजेस झाल्यानंतर ते रिस्ट्रिक्शन आलेले आहेत, तर आपण ते स्पीडमध्ये पाहू शकत नाही. तर आता याला दुसरा एक मेथड आहे किंवा ट्रिक म्हणू शकतो आपण, ज्याच्याने आपण हे पाहू शकतो. तर त्यासाठी जे मी स्टेप्स सांगत आहे त्या स्टेप्स फॉलो करा, तुमचंही त्याच पद्धतीने होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपण पहिले वेबसाईट ओपन करून तिथे आपण आता लॉग इन अप करूया. इथे सिलेक्ट युअर कॅटेगरीमध्ये स्टुडंट सिलेक्ट करून पुढे आपण आपली ईमेल ID आणि पासवर्ड हे टाकून लॉग इन करतो. इथं मी माझी माहिती हाईड करतोय. इथं आता कॅपचा कोड टाकून आपण साइन इन करू. अशा प्रकारे आपलं साइन इन झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे इलेक्टिव्ह. आता इथं आपण काय करायचं, पहिले हे जी वरती जी वेबसाईट दिलेली आहे हिला आधी कॉपी करून ठेवायची, ती आपल्याला पुढे कामात येणार आहे. तर ही आता आपली कॉपी झालेली आहे. तर आता इथे आपण इलेक्टिव्ह इथे जाऊन चूज सिलेक्टिव्ह कोर्स एनरोल, हे तर तुम्ही माहीतच असेल. माय कोर्समध्ये जाऊन आता इथं आपले 3 सब्जेक्ट आहेत. तर पहिल्या टॅबला आपण काय करू, पहिल्या विषयाला करू. इथं हे क्लोज करा. त्यानंतर इथे आता आपण हा व्हिडिओ प्ले करू. तर इथे नेट चांगलं पाहिजे. नेट जर चांगलं असेल तर तुमचा व्हिडिओ अटकणार नाही. मग इथं पाहू शकता व्हिडिओ प्ले झालेला आहे. आता मित्रांनो, इथे NCICMच्या रूल्स आणि रेग्युलेशननुसार आपण याला स्पीडअप करू शकत नाही डायरेक्टली, आणि दर 15 ते 20 मिनिटाला आपल्याला इथे काही ना काही ॲक्शन करावी लागेल, नाही तर आपला व्हिडिओ पुन्हा रिसेट होऊ शकतो. अशा प्रकारे आपला पहिल्या सब्जेक्टचा हा पहिला व्हिडिओ आपण पहिल्या टॅबमध्ये ओपन केलेला आहे. तर आता आपण काय करूया, एक नवीन टॅब ओपन करू आणि जे आधी तुम्हाला लिंक कॉपी करायला लावली होती ती इथे पेस्ट करायची. तर ही आपण लिंक पेस्ट करू. ही लिंक पेस्ट झाल्यानंतर आपल्याला पुन्हा तो टॅब ओपन होईल. इथे आपल्याला लॉग इन करायची गरज नाही, पुन्हा आपण सेम प्रोसेस करायची. मग या इथे आपण दुसरा सब्जेक्ट चूज करायचा. दुसऱ्या सब्जेक्टचा आपण लेक्चर प्ले करायचा. तर इथे क्लोज करू. आता इथं आपण प्ले करूया. इथे देखील आपलं सुरळीतपणे प्ले होऊन जाणार आहे. थोडं नेटवर्क स्लो असल्यामुळे ते लोड स्लो होणार. मग आता सेम आपण काय करूया, तिसरी टॅब ओपन करू. तीच लिंक आपण पुन्हा पेस्ट करायची, सेम प्रोसेस करायची. आणि इथे आपण कोर्समध्ये जाऊन आपला जो थर्ड सब्जेक्ट आहे ते थर्ड सब्जेक्टचं आपण लेक्चर प्ले करणार. व्ह्यू कोर्समध्ये जाऊन हे क्लोज करायचं. त्यानंतर इथे आपण हा व्हिडिओ प्ले करू. इथे आता हा व्हिडिओ प्ले केलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता टायमिंग चालू झालेला आहे, पण सर्व्हरचा काही असेल प्रॉब्लेम, त्यामुळे ते ब्लॅक स्क्रीन दिसते आपल्याला. पुन्हा एकदा ओपन करून पाहतो. आता हे बघा, आपला वरचा व्हिडिओ जोपर्यंत प्ले म्हणजे लेक्चर पाहून होत नाही तोपर्यंत दुसरा लेक्चर आपल्याला पाहू शकत नाही आपण. त्यामुळे एका टायमाला आपण एका सब्जेक्टचा एकच व्हिडिओ पाहू शकतो. तर इथे परत आपण ओपन करून बघूया. इथे आपले पहिले 2 टॅब व्यवस्थित चालू आहेत ते चेक करून घ्या.
मित्रांनो आपण इथे बघू. आता इथे आपण पाहू शकतो इथं टाईम चालू आहे, तर आपण याला चालू देऊ. ही काही आपल्याला अडचण देणार नाही. हा आपला म्हणजे जे आपण जे म्हणतो प्रेझेंट ही आपलं टायमिंग काउंट होणार. इथं आपला दुसरा टॅब आणि आपला जो पहिला टॅब आहे हे पण सुरळीत चालू आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे पाहू शकतो. एका टायमाला आपण तिघी सब्जेक्ट्सचे लेक्चर्स पाहत आहोत. व्हिडिओमध्ये तर स्पीड आपण वाढवू नाही शकत, पण अशा प्रकारे आपण एका टायमाला 3 सब्जेक्टचे व्हिडिओ पाहून आपली जी टाईम आहे तो वाचू शकतो आणि आपला अभ्यास आपण इतर करू शकतो. तर एवढंच होतं आजसाठी. इथपर्यंत पाहिल्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही माहीत पडेल की कसं आपण हे यूजफुल करू शकतो आणि आपले इलेक्टिव्हचा कोर्स लवकरात लवकर संपवून आपल्या अभ्यासाकडे लक्ष देऊ शकतो. धन्यवाद. लाईक, शेअर